गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे खात्रीशीर उपाय. वर्षभर पैसा कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. 30 मार्च 2025 रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो 30 मार्च 2025 रोजी रविवार हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जातो. शके 1946 संपत आहे आणि 1947 या नवीन वर्ष प्रारंभ होत आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते. मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे 3.5 मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास सुरुवात नवीन व्यवसाय करतात, कारण त्या कामांमध्ये यश मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. गुढीपाडव्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची प्रॉपर्टी यांची सुद्धा खरेदी सर्रास केली जाते. त्यातून मोठा लाभ संभवतो, घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण गुढीपाडव्या दिवशी करायचे अत्यंत प्रभावशाली आणि तितके साधे सोपे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने घराची बरकत होतेच, अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत, पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहते. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. गुढीपाडवा गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी. याने धान्यात कीटक लागत नाहीत आणि वर्षभर घरात भरभराट राहते. देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही. तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानांतून केवळ 2 पाने तिजोरी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा गल्ला असेल किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. गुढीपाडव्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुखशांती आणि समाधान लागते. आजारपणे रोग निघून जातात. तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावेत. उपाय पहिला, गुढीपाडव्याच्या दिवशी घराची अंगणाची साफसफाई करावी. त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात अंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावीत आणि या पाण्याने स्नान करावे. अशी मान्यता आहे की यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात, शरीर शुद्धीकरण होते. विशेष करून जे लोक आजारी असतात, त्यांची तब्येत वारंवार बिघडते, त्यांनी तर हा उपाय आवर्जून करून पाहावा. उपाय नंबर 2, गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपणा सर्वांना ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते, स्नान करून सूर्यदेवांचे दर्शन करते, त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो. म्हणजेच त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये योग्य तो मान सन्मान मिळतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. हा जप कमीत कमी 7 वेळा करावा. त्याने समाजामध्ये नावलौकिक वाढते. विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा. उपाय 3, गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर त्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावी. आपली जी तिजोरी असते, जिथे आपण पैसे ठेवतो, दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचे प्रतीक असणाऱ्या, मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पाने जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पाने त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो. त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी व अलक्ष्मी येत नाही. आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो, लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि पैसा आपल्या घरामध्ये वाढू लागतो. अत्यंत साधा सोपा उपाय आहे की पाने ठेवताना आपण
त्यासोबतच काही नाणेसुद्धा ठेवावी. 1 रुपयाचे, 2 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे. त्या ठिकाणी आपण 5 किंवा 2 नाणी ठेवू शकता. वर्षभर आपण ही पाने आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पाने आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. आपण पाहतो की पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पाने टाकू शकता आणि ही पाने जी आहेत त्याचा पुनर्वापर करू शकता. आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पाने आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा. ही पाने ठेवल्यानंतर पहा, काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे. पैशामध्ये वाढ होत आहे. कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो. संत सात्विक असा उपाय आहे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. उपाय नंबर 4. ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या बाबतीत जो उपाय कडुलिंबाची पाने ठेवली, अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पाने आपण आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवू. जिथे आपण धान्य साठवतो, तसेच तांदूळ असेल, ज्वारी असेल, मका असेल, त्या ठिकाणी त्यातील काही पाने ठेवा, ज्यामुळे घराचे धन, घराला बरकत येते. अर्थातच धनधान्य कधीच कमी पडणार नाही. घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही. सोबतच घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. 5. ज्या घरामध्ये सातत्याने भांडणे होतात, कलह होतात, घरामध्ये सुखशांती नाही, त्यासाठी छोटासा उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला ही साखरेची गाठी बांधलेली असते. ही साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आहे. आणि ते मूल जसं घरभर फिरू लागेल तसं तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होईल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायची आहे. किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तींच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायची आहे. यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होते. फ्रेंड्स वाढीसाठी घरातील नातेसंबंधामध्ये साखरेची गोडी निर्माण होते. उपाय नंबर 6. घराची बरकत होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय आहे. तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालथा घातलेला असतो, तर तो गुढी उतरवल्यानंतर आपण हा तांब्या किंवा जो तुम्ही पेला घातला असेल त्यात तांब्यामध्ये थोडेसे धान्य किंवा पेल्यामध्ये थोडेसे धान्य भरावे. धान्य, गहू किंवा तांदूळ भरावे. त्यावरती एक हळकून टाकावे आणि सोबतच 1-2 नाणी टाकावीत, पैशाची नाणी टाकावीत. आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तींना, गरिबांना दान करावा किंवा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून यावा. यामुळे घराची प्रगती होते व धान्य, पैसा, वैभव, मांगल्य या सर्व गोष्टी सातत्याने वाढत जातात. सोबतच या दिवशी आंबे खरेदी केली जातात. तर आंब्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासोबत आपण खावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम वाढते. उपाय 7. पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो, तर ही साडी घरातील सौभाग्याचे महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेर कोणत्याही सौभाग्याची महिलेला दान करावी. या उपायाने देखील आपल्या घरामध्ये बरकत येऊ लागते. आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करायचे आहेत. अशा पद्धतीने गुढीला नैवेद्य दाखवून नमस्कार करावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.